उरलेल्या इडलीचं काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. सांबार संपलं तर काय बनवायचं ह्याचं. तर आज आपण बनवूया इडली पकोडे. त्यासाठी सर्वप्रथम मी इडलीचे काप करून घेतलेत. पातळ काप करून घ्यायचे जेणेकरून ते खरपूस भाजले जातील. बेसन घेऊया 2 चमचा, 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, धनिया पावडर आणि मीठ थोडंसं आपल्याला हवे तसं घेऊया. पाणी टाकून ते सर्व एकत्र मिक्स करून थोडंसं जिरा पण टाकूया आपण. मिश्रण जास्त पातळ नाही करू नये, थोडंसं घट्टच असावं. पाणी टाकून आता चांगलं मिक्स करूया आपण. थोडासा बेकिंग सोडा पण टाकला तरी चालेल किंवा तेल गरम करून पण टाकलं तरी छान लागतं. आता ते बनवलेले इडलीचे काप आपण त्या बेसनामध्ये टाकूया. त्यासाठी पहिला तेल गरम करायला ठेवूया. इडलीचे काप चांगले मिक्स करून घेऊ. त्याला पूर्ण बेसन लागलं पाहिजे. तेल गरम झाल्यावर आपण त्यात ते इडलीचे काप सोडून खरपूस तळून घेऊया. हे तुम्ही टोमॅटो केचप, पुदिना चटणी कशावर पण सर्व करू शकता, छान लागतात. नक्कीच ट्राय करा इडली पकोडे. खरपूस तळून घ्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे झालेले आपले इडली पकोडे तुम्ही टोमॅटो केचप किंवा पुदिना चटणी सर्व करा.